नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधीच्या लेक्चरमध्ये काय केलं तर एक मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेली शिकलो. ती कोणती होती तर लायझोझोम असेल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतील, गोल्जी कॉम्प्लेक्स असेल. आपण मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेली कुठून सुरू केल्या तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्जी बॉडीज, लायझोझोम हे आपले काय झाले शिकून झाले. आता आपण एक महत्त्वाची सेल ऑर्गॅनेली शिकणार आहोत. तिचं नाव काय आहे व्हॅक्यूल्स. व्हॅक्यूल्स आपण कुठं शिकलो होतो रे तर प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. युकॅरियोटिक सेलमध्येच व्हॅक्यूल सापडणार आहे, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सापडणार आहे का नाही. युकॅरियोटिक सेलमध्ये, प्लांट सेलमध्ये पण सापडणार आहेत आणि ॲनिमल सेलमध्ये पण सापडणार आहेत, हे आपण पाहिलेलं. तर आपण ज्यावेळेस डिफरन्स बघितला प्लांट सेल आणि ॲनिमल सेलचा त्यावेळेस काय दिसलं आपल्याला की प्लांट सेलमध्ये व्हॅक्यूल्स हे काय असतात लार्ज इन साईज असतात आणि ॲनिमलमध्ये व्हॅक्यूल्स हे काय असतात तर स्मॉल इन साईज असतात आणि फ्यू इन नंबर असतात. मग आपण बघूया की ह्या व्हॅक्यूलचं स्ट्रक्चर कसं असतं, ह्यांचं काम काय आहे किंवा हे कुठं प्रेझेंट असतात आणि कसे प्रेझेंट असतात. मग व्हॅक्यूल म्हणजे काय ते आपण बघूयात. तर व्हॅक्यूल म्हणजे काय, व्हॅक्यूल इज द मेम्ब्रेन बाउंड स्पेस प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. समजा ही आपली सेल आहे, ॲनिमल असेल किंवा प्लांट असेल, लक्षात घ्या तिच्यामध्ये काय आहे एक मेम्ब्रेन बाउंड. काय म्हटलं आहे मेम्ब्रेन बाउंड. हा आपला एक मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेननी बाउंड केलेली एक स्पेस आहे सायटोप्लाझममधली. हा काय आपला सायटोप्लाझम, सेलमधला सायटोप्लाझममधला एक स्पेस ॲक्युपाय केला आहे कोणी एका मेम्ब्रेन बाउंडनी. काय केलं आहे त्याला कव्हरअप केलं आहे, त्याला म्हणायचं सेल व्हॅक्यूल. काय म्हणायचं ह्याला व्हॅक्यूल्स. मग हे व्हॅक्यूल्स लार्ज असतील प्लांट सेलमध्ये किंवा ॲनिमल सेलमध्ये तेच काय असतील स्मॉल इन साईज असतील. मग आता ते डिपेंड आहे की ते कुठं असणार आहेत, प्लांटमध्ये असणार आहेत की ॲनिमल सेलमध्ये असणार आहेत. पण व्हॅक्यूल म्हणजे काय, इट इज द मेम्ब्रेन बाउंड सॅक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट इन द सायटोसोल. म्हणजे काय तर आपला व्हॅक्यूल. व्हॅक्यूल काय आहे, व्हॅक्यूल इज द मेम्ब्रेन बाउंड स्पेस फाउंड इन द सायटोप्लाझम. मग ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे, इट कंटेन्स वॉटर सॅप एक्सक्रिटरी प्रॉडक्ट. ह्याच्यात काय प्रेझेंट असणार आहे वॉटर सॅप एक्सक्रिटरी प्रॉडक्ट, and other material that are not used for the cell. Other material that are not used for cell. असं मटेरियल कुठं असणार आहे आपल्या व्हॅक्यूलमध्ये. व्हॅक्यूल्स कंटेन, व्हॅक्यूलमध्ये कंटेन काय आहे तर वॉटर असेल, सॅप असेल, एक्सक्रिटरी प्रॉडक्ट असतील अँड अदर मटेरियल असेल जे की सेलसाठी यूजफुल नाही आहे. मग आपण बघूया तुमच्या डोक्यात आलं असेल सॅप म्हणजे काय. सॅप म्हणजे काय तर सॅप म्हणजे काय तर एक व्हॅक्यूलमध्ये काय केलेलं असतं वॉटर असेल, मिनरल्स असतील किंवा तुमचे काय असतील अमायनो ॲसिड असतील किंवा काही प्रोटीनचे मॉलिक्यूल असतील. फूड व्हॅक्यूल जे असतं आपलं त्या लाईकमध्ये काय असतं आपलं सॅप असतं. सॅप म्हणजे काय तर मेनली प्लांट सेलच्या व्हॅक्यूलमध्ये आपल्याला काय सापडतं सॅप सापडतो. सॅप म्हणजे काय तर त्याच्यामध्ये काय असतात आयन्स जास्त असतात. काय असतात सॅपमध्ये कंटेन्स आयन्स अँड वॉटर. हे काय असणार आहे जास्त प्रमाणात प्रेझेंट असतं सॅपमध्ये. सॅप म्हणजे काय तर व्हॅक्यूलमध्येच काय असतं यांचं कंपोजिशन जास्त असतं, त्यालाच काय म्हणायचं सॅप म्हणायचं. व्हॅक्यूल कशाने पण फिलअप केलेला असतो, पूर्ण वॉटरने पण असू शकतो, कधी कधी तो गॅसने असू शकतो, कधी कधी तो फूडने असू शकतो, कधी कधी तो एक्सक्रिटरी प्रॉडक्टने असू शकतो.
पण ज्या प्लांट सेलमधल्या व्हॅक्यूलमध्ये काय असतात, आयन्स अँड वॉटर जास्त असतात. आयन्स काय असतात इथं जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात. त्या व्हॅक्यूल्सच्या त्या कंटेंटला काय म्हटलं जातं, सॅप म्हटलं जातं. म्हणून आपण म्हटलं की काय असू शकतं, ह्या व्हॅक्यूलमध्ये वॉटर पण असू शकतं, सॅप पण असू शकतं आणि एक्सक्रिटरी प्रॉडक्ट पण असू शकतात कधी कधी, आणि दुसरे मटेरियल जे की सेलला लागत नाहीत ते पण कुठं प्रेझेंट असणार आहेत, आपल्या व्हॅक्यूलमध्ये प्रेझेंट असणार आहेत. व्हॅक्यूल्स आर मेम्ब्रेन बाउंड सॅक्स प्रॉमिनंटली फाउंड इन द प्लांट सेल. व्हॅक्यूल्स आर काय म्हणलंय, मेम्ब्रेन बाउंड सॅक आहे. व्हॅक्यूलचे डेफिनेशन जर लक्षात ठेवायचे असेल तर काय आहे, व्हॅक्यूल्स आर मेम्ब्रेन बाउंड, मेम्ब्रेननी काय केलेली आहे, तिला कव्हर अप केलेली आहे. मेम्ब्रेन बाउंड सॅक प्रेझेंट इन सायटोप्लाझम, प्रेझेंट इन सायटोप्लाझम. प्रॉमिनंटली ते कुठं सापडतात, प्लांट सेलमध्ये. प्रॉमिनंटली म्हणजे जास्त करून, प्रॉमिनंटली दे फाउंड इन ॲनिमल सेल, प्लांट सेल. मग ॲनिमल सेलमध्ये सापडत नाहीत का, सापडतात. इन ॲनिमल सेल काय सापडतात, ते स्मॉल इन साईज असतात आणि फ्यू इन नंबर असतात. दे इन ॲनिमल सेल दे आर फ्यू इन नंबर and small in size. म्हणजे कशा असतात तर व्हॅक्यूल्स हे मेम्ब्रेन बाउंड सॅक्स आहेत, प्रेझेंट कुठे आहेत, सेलच्या सायटोप्लाझममध्ये. मग प्रॉमिनंटली जास्त करून व्हॅक्यूल्स आपल्याला कोणामध्ये सापडतात, तर प्लांट सेलमध्ये सापडतात. पण मग ॲनिमल सेलमध्ये सापडतात का, हे आपण शिकलोय. तर ॲनिमल सेलमध्ये दे आर फ्यू इन नंबर, थोड्या प्रमाणात असतात आणि काय असतात, स्मॉल इन साईज असतात. मग तर ॲनिमल सेल, प्लांट सेलमध्ये ते जास्त सापडतात. मग जनरली देर आर 2 or 3 परमनंट व्हॅक्यूल्स असतात. जनरली 2 or 3 परमनंट, कसे परमनंट व्हॅक्यूल्स आर प्रेझेंट इन प्लांट सेल. जनरली 2 आणि 3 हे परमनंट व्हॅक्यूल सापडणार आहेत आपल्याला प्लांट सेलमध्ये. तसं ॲनिमल सेलमध्ये ते असतील, कधी कधी एकच असेल, कधी कधी 2 असतील, कधी कधी ते नसतीलही. म्हणजे काय तर प्लांट सेलमध्ये आपल्याला ते काय सापडतात, परमनंट 2 ते 3 तर आपल्याला व्हॅक्यूल्स काय सापडतात त्यांच्यात, तर कायमचे सापडतात. मग आपण बघूया की इन सम लार्ज प्लांट सेल, काही प्लांटच्या सेल ह्या मोठ्या असतात, त्यांच्यामध्ये एकच लार्ज व्हॅक्यूल असतो. सम प्लांट्स हॅव वन और सिंगल व्हॅक्यूल. कसा असतो पण तो लार्ज, सिंगल व्हॅक्यूल सापडतो, लार्ज एकच सापडतो, लार्ज असतो आणि तो काय करतो, पूर्ण त्याचा सेंट्रल पार्ट, त्या सेलचा, ही सेल आहे आणि त्याचा पूर्ण सेंट्रल पार्ट काय करतो, तो व्हॅक्यूल कव्हर अप करतो. म्हणजे जवळपास त्या सेलचा 90% व्हॅल्यूम किंवा त्या सेलचं 90% वजन हे कशाने कव्हर अप केलेलं असतं, तर त्या सेंट्रल व्हॅक्यूलनी. म्हणजे एक सिंगल व्हॅक्यूल असतो लार्ज, त्याने काय केलेली असती, सेंट्रल पार्ट सगळा सेलचा काय केलेला असतो, कव्हर अप केलेला असतो. त्याला आपण काय म्हणू शकतो, तर सेंट्रल व्हॅक्यूल असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, सेंट्रल व्हॅक्यूल.
सेंट्रल व्हॅक्यूल काय करतात, असे सेंट्रल व्हॅक्यूल काय करतात, जवळपास त्या सेलचा 90% व्हॉल्यूम त्यांनीच कव्हरअप केलेला असतं. हे झालं व्हॅक्यूलचं की ते कुठं सापडतात, जास्त प्रमाणात कुठं असतात, किंवा प्लांट सेलमध्ये परमनंट 2-3च असतात. 2-3 हे परमनंट व्हॅक्यूल सापडतातच. काही प्लांटमध्ये एकच सिंगल आपल्याला व्हॅक्यूल सापडतो, जो की काय असतो, सेंट्रल पार्ट त्याने कव्हरअप केलेला असतो, म्हणून त्याला आपण सेंट्रल व्हॅक्यूल्स म्हणतो. आणि तो काय करतो, अशा प्रकारचे व्हॅक्यूल, सेंट्रल व्हॅक्यूल हे काय करतात, सेलचा 90% जागा ते काय करतात, व्यापून टाकतात. एवढे मोठे ते व्हॅक्यूल्स असतात. तर मग ॲनिमल सेलमध्ये तर ते काय असणार आहेत, स्मॉल इन साईज असणार आहेत, मायन्यूट मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेली असणार आहेत. मग आपण बघूया की काहीतरी कंपोजिशन असणार आहे, किंवा हा जो मेम्ब्रेन कव्हरअप केलेला आहे, हा जो मेम्ब्रेन आहे कुठला, सेंट्रल व्हॅक्यूलचा, किंवा आपण म्हणूया साधा व्हॅक्यूल कोणताही असेल, हा कसा असतो तर सेमी परमिएबल असतो. कसा असतो, सेमी परमिएबल. आपण काय शिकलोय, आपला प्लाझ्मा मेम्ब्रेन कसा होता, सिलेक्टिवली परमिएबल होता, बरोबर. म्हणजे काय, त्यातून काय येत होते, सोल्यूट्स पण येत होते आणि सॉल्वंट पण येत होते. पण आपल्या सेमीमधून काय येत आहे, फक्त सॉल्वंट येतात, बरोबर. फक्त मी रिमेंबर करते, मी त्यावेळेस त्यावरती एक पूर्ण लेक्चर घेतलेले, ते तुम्ही पहा. तुम्हाला आठवत नसेल तर यूट्यूब चॅनलला जा, माझ्या वंदना व्यवहारे नावाच्या, आणि तिथं जाऊन ते पहा. तर सॉल्वंट अलाव करतं, असं सेमी परमिएबल मेम्ब्रेननी ह्या व्हॅक्यूलला कव्हर केलेलं असतं, म्हणून त्या मेम्ब्रेनला काय म्हणतात, टोनोप्लास्ट मेम्ब्रेन म्हणतात. काय म्हणतात, टोनोप्लास्ट मेम्ब्रेन. काय म्हणायचं त्याला, टोनोप्लास्ट मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. मग दिस मेम्ब्रेन हेल्प्स इन द मेंटेनिंग ऑफ द कंपोजिशन ऑफ व्हॅक्युलर फ्लुइड द सेल सॅप. तर ह्या मेम्ब्रेनचं कामच काय आहे की सेल सॅप म्हणजे काय, तर या व्हॅक्यूलचं जे आतमधलं कंटेन असणार आहे ते मेंटेन ठेवायचं. हे काम कोणाचं असणार आहे, तर या टोनोप्लास्ट मेम्ब्रेनचं. टोनोप्लास्ट मेम्ब्रेन कशामध्ये मदत करणार आहे, सेलला किंवा त्या व्हॅक्यूलला. तर त्या व्हॅक्यूलमध्ये जे कंपोजिशन असणार आहे, ही सेल आहे, ह्या सेलच्या व्हॅक्यूलमध्ये जे कंपोजिशन असणार आहे ह्याला आपण सेल सॅप पण म्हणूया. काय म्हणूया, सेल सॅप पण म्हणू शकतो ह्याला. तर हे टोनोप्लास्ट मेम्ब्रेन जे आहे ह्याचं, हे काय करतं, मेंटेन ठेवतं कंपोजिशन. सायटोप्लाझममध्ये काहीतरी कंपोजिशन असणार आहे आणि ह्या व्हॅक्यूलमध्ये काहीतरी कंपोजिशन असणार आहे. ह्यामध्ये काय असतात, आयन्स, मिनरल्स, एक्सक्रेटरी प्रॉडक्ट हे जास्त असतात. त्यामुळे हे आतमधलं लिक्विड कसं असतं, हायपरटोनिक असतं. कसं असतं, हायपरटोनिक. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतात, इन्ग्रेडियंट जास्त असतात, किंवा ह्याचं कंपोजिशन ॲज कम्पेअर सायटोप्लाझमचं काय असतं, जास्त असतं. म्हणून हे हायपोटोनिक असतात. कोणाबरोबरती, ह्या सायटोप्लाझमच्या कम्पेअर. सायटोप्लाझममध्ये काय असणार आहेत, आयन्स हे कमी असणार आहेत ॲज कम्पेअर कोणाच्या, आपल्या सेंट्रल व्हॅक्यूलच्या. तर ह्या व्हॅक्यूल हा कसा असतो, हायपरटोनिक असतो. कोणाशी, सायटोप्लाझमशी किंवा सायटोसोलशी. म्हणून काय म्हणायचं, हे हायपरटोनिक सोल्युशन असतं. हायपर म्हणजे जास्त लक्षात ठेवायचं आणि हायपो म्हणजे कमी लक्षात घ्यायचं. आता फक्त लक्षात घ्या की ह्या सेल सॅप हे मेम्ब्रेन जे आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. कसं आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन जे आहे त्याला आपण काय म्हणलं, परमिएबल मेम्ब्रेनलाच काय म्हणतोय आपण, टोनोप्लास्ट. टोनोप्लास्ट मेम्ब्रेन काय म्हणायचं, टोनोप्लास्ट मेम्ब्रेन. हा टोनोप्लास्ट मेम्ब्रेन जो आहे तो मदत करतोय त्या व्हॅक्यूलला कशासाठी, मेंटेन द इट्स कंपोजिशन. त्याचं कंपोजिशन मेंटेन कराय. मग ह्याच्यात कंपोजिशन काय असतं आपण बघूया. काय बघूया, मेंटेन करतंय ना, हे मेंटेन करतंय ह्यांचं कंपोजिशन. मग कंपोजिशन काय काय असतं,
कंपोजिशन ऑफ व्हॅक्यूल किंवा काय म्हणूया और सेल सॅप, त्याला आपण काय म्हणूया सेल सॅप असंही म्हणूया. तर काय कंपोजिशन असणार आहे मग आपल्या ह्या सेल सॅपचं किंवा व्हॅक्यूलचं? तर कंपोजिशन ऑफ सेल सॅप डिफर इन डिफरंट टाईप ऑफ द सेल. ह्यांचं कंपोजिशन हे काय असतं डिपेंड आहे की कोणती सेल आहे. एखाद्या जर पानामधली सेल असेल तर त्याच्यातलं कंपोजिशन वेगळं असणार आहे, स्टीममधलं असलं तर वेगळं असणार आहे. फुलाच्या पाकळीतली जर सेल घेतली आपण तर त्याच्यामधल्या त्याच्यामध्ये पण व्हॅक्यूल्स असणार आहेत, त्याच्यामध्ये कंपोजिशन वेगळं असणार आहे. त्यानुसार त्यांचं काय असणार आहे डिफरंट कंपोजिशन इन डिफरंट सेल. मग कुठल्या सेलमध्ये कसं असतं ते बघूया. तर द सेल सॅप of the central vacuole are storehouse of the various ions and thus is hypertonic to the cytosol. The cell sap of central vacuole जे असतात, central vacuoles are काय असतात, त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात काय असतात आयन्स आर प्रेझेंट. काय असतात आयन्स प्रेझेंट असतात. सेंट्रल व्हॅक्यूल आर स्टोअर हाऊस त्याला काय म्हणलं जातं स्टोअर हाऊस ऑफ व्हेरियस आयन्स. म्हणजे काय ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आयन्स काय केले जातात तिथं स्टोअर करून ठेवले जातात. सेंट्रल व्हॅक्यूलचा जर आपण विचार केला, सेंट्रल व्हॅक्यूल हे कुठं सापडतात आपण बघितलं तर ज्या मोठ्या सेल असतात किंवा ज्या मोठ्या सेलमध्ये मोठे व्हॅक्यूल्स असतात आणि ते कुठं असतात सेंट्रली प्रेझेंट असतात. अशा सेंट्रल व्हॅक्यूलमध्ये काय दिसतं आपल्याला कंपोजिशन, तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला आयन्स दिसतात. मग दुसऱ्या कुठल्या प्रकारची सेल असेल त्याच्यात आपल्याला काय दिसत असेल तर दुसऱ्या प्रकारचे स्मॉल व्हॅक्यूल्स असतात. काही स्मॉल व्हॅक्यूल्स काही सीडमध्ये प्रेझेंट असतात. स्मॉल व्हॅक्यूल्स ऑफ सीडचे बिया, काही बियांच्या सेलमध्ये काय असतात स्मॉल व्हॅक्यूल्स प्रेझेंट असतात. कंटेन्स सर्टन प्लांट स्टोअर ऑर्गॅनिक मटेरियल. ते काय करतात सीड स्टोअर ऑर्गॅनिक मटेरियल कोणतं लाईक प्रोटीन्स. तर काय केलं जातं काही स्मॉल व्हॅक्यूल्स प्रेझेंट असतात. काही सीड असतील, प्लांटचे सीड आहेत काही त्याची एक सेल आपण जर काढली तर त्याच्या सेलमध्ये व्हॅक्यूल असणार आहे. बरोबर आपण शिकलोय प्लांट सेलमध्ये पण व्हॅक्यूल्स असतात आणि ॲनिमल सेलमध्ये पण व्हॅक्यूल्स असतात. पण काही सीडच्या सेलमध्ये काय असतात स्मॉल व्हॅक्यूल्स प्रेझेंट असतात. ते काय करतात स्टोअर करून ठेवतात. काय स्टोअर करून ठेवतात ऑर्गॅनिक मटेरियल. एक प्रकारच्या सेलमध्ये आपण बघितलं काय दिसतंय व्हॅक्यूलमध्ये आयन्स पण दिसत आहेत. आता व्हॅक्यूलमध्ये आपण काय बघितलं काही ऑर्गॅनिक मटेरियल पण दिसतात जसं की काय असतील प्रोटीन्स. तिसऱ्या टाईपच्या सेल ज्या असतात त्या काय असतात तर इन व्हॅक्यूल्स अलॉंग विथ एक्सक्रेटरी प्रॉडक्ट अदर कंपाऊंड आर स्टोअर दॅन द हार्मफुल अँड देअर बाय प्रोटेक्टिंग द प्लांट. काही व्हॅक्यूल्स असे असतात इन सम व्हॅक्यूल्स अलॉंग विथ काय असतं त्यांच्यात अलॉंग विथ एक्सक्रिटरी प्रॉडक्ट. काही व्हॅक्यूलमध्ये आपल्याला काय दिसतं एक्सक्रिटरी प्रॉडक्ट. मी हे तुम्हाला इंट्रोडक्शनमध्येच सांगितले. पण आता आपण फक्त काय बघतो की कंपोजिशन बघायचं. तर कंपोजिशन हे सेल टू सेल वेगळं असतं. तर मग सेल टू सेल कशा वेगळ्या असतात तर काही सेलमध्ये सेंट्रल व्हॅक्यूल्स असतात त्यांच्यामध्ये आपल्याला आयन सापडतात. काही छोटे व्हॅक्यूल्स असतात त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय ऑर्गॅनिक मटेरियल पण दिसतंय जसं की प्रोटीन असतील. आणि काही व्हॅक्यूल जे आहेत तर त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय एक्सक्रेटरी प्रॉडक्ट्स दिसतात. आणि चौथ्या प्रकारचे अजून एक व्हॅक्यूल्स असतात. ते काय असतात तर पिगमेंट असतात. काही व्हॅक्यूल्समध्ये पिगमेंट असतात. पिगमेंट म्हणजे
कलर देणारा प्रॉडक्ट, जसं की आपण बघतो एखादं फूल असेल, एखादे पेटल्स असतील किंवा एखादं वेगळ्या कलरचं पान असेल, तर त्याची जर सेल आपण बाहेर काढली तर त्या सेलमधून आपल्याला काय बघितलं आपण, त्याचा व्हॅक्यूल बघितला, तर त्या व्हॅक्यूलमध्ये काही पिगमेंट स्टोअर केलेले असतात किंवा पिगमेंट तिथं प्रेझेंट असतात, त्यामुळे त्याला काय असतो, कलर आलेला असतो. म्हणून आपण काय म्हणू शकतो, अट्रॅक्टिव्ह कलर ऑफ द पेटल्स आर ड्यू टू द स्टोरेज ऑफ सच पिगमेंट इन द व्हॅक्यूल्स. मग काही व्हॅक्यूल्समध्ये काय असू शकतं, व्हॅक्यूल्स प्रेझेंट पिगमेंट्स, काय असू शकतात, पिगमेंट्स असू शकतात. हे झालं कंपोजिशन की काय काय असू शकतं व्हॅक्यूल्समध्ये. व्हॅक्यूल्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर मी सांगितलं वॉटर तर असणार आहे. सॅप कन्सेप्ट सांगितलं की सॅप म्हणजे काय असतं, तर आयन्स हे जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात. एक्सक्रेटरी प्रॉडक्ट हे सांगितलेलं मी, आणि अदर मटेरियल. म्हणून आपण हे इन डिटेल मागितलं की काही सेंट्रल व्हॅक्यूल्स जे असतात, मोठे व्हॅक्यूल्स असतात, त्यांना काय म्हटलं जातं, स्टोअर हाऊस ऑफ द आयन. म्हणजे तिथं काय सापडणार आपल्याला, व्हॅक्यूल्समध्ये काय सापडलं, आयन्स सापडले. काय सापडलं, आयन्स सापडले, बरोबर. काही स्मॉल व्हॅक्यूल होते काही प्रकारच्या सीडमध्ये, तिथं आपल्याला ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे प्रोटीन सापडले. मग दुसरं कॉन्स्टिट्युएंट काय झालं, प्रोटीन झालं. त्याचबरोबर आपल्याला काय सापडतंय, सम व्हॅक्यूल्स अलॉंग विथ द एक्सक्रिटरी प्रॉडक्ट. काही व्हॅक्यूल्समध्ये आपल्याला काय सापडतंय, एक्सक्रिटरी प्रॉडक्ट. इथं अंडरलाईन करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि काही व्हॅक्यूल्समध्ये काय सापडतात आपल्याला, पिगमेंट सापडतात. म्हणजे सोपं आहे, कंपोजिशन काय आहे, फक्त आयन्स असतात, वॉटर तर असणारच आहे, प्रोटीन असणार आहेत किंवा त्याला आपण काय म्हणू, ऑर्गॅनिक मटेरियल म्हणू, आणि एक्सक्रिटरी प्रॉडक्ट असणार आहेत. त्याचबरोबर काय असणार आहे, पिगमेंटही असणार आहेत. तर हे झालं आपलं काय, व्हॅक्यूल. की व्हॅक्यूल कसा आहे, कसा प्रेझेंट असतो, स्मॉल असू शकतो, लार्ज असू शकतो, कसा तयार झाला आहे, किंवा त्याला कशाने कवरअप केलेलं आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेननी कवरअप केलेलं आहे, ज्याला की आपण त्याच्या मेम्ब्रेनला काय म्हणतोय, टोनोप्लास्ट मेम्ब्रेन असंही म्हटलं जातंय. ते टोनोप्लास्ट मेम्ब्रेन कशामध्ये हेल्प करतंय, तर त्याचं कंपोजिशन मेंटेन ठेवण्यासाठी. मग कंपोजिशन काय होतं, तर हे होतं. आणि हे कंपोजिशन म्हणजे कसं होतं, तर हायपरटोनिक आहे. ते सायटोप्लाझमशी कसं आहे, हायपरटोनिक आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो की त्याला आपण काय म्हणू शकतो, तर cells have different in different cell type various, thus it is the hypertonic to the cell. ते हायपरटोनिक असणारे कोणाशी, सेलशी. तर आपण बघूया मग ह्यांच्या त्या व्हॅक्यूल कसा तयार झाला आहे किंवा त्या व्हॅक्यूलमध्ये काय प्रेझेंट आहे, त्यावरून काय म्हटलं जातं, त्याचे टाईप पडले जातात. तर टाईप म्हणजे पण हेच असणार आहेत, पण त्याच्यातल्या कंपोजिशनवरून किंवा त्याच्यात काय प्रेझेंट आहे त्यावरून त्याचे टाईप असतात. त्याचे आपण टाईप बघूया की कसे आहेत. टाईप्स ऑफ द व्हॅक्यूल्स. तर पहिला काय असतो, काय असणार आहे, काही व्हॅक्यूल्समध्ये फूड असणार आहे, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, फूड व्हॅक्यूल असं म्हणू शकतो. काही व्हॅक्यूल्समध्ये फूड स्टोअर केलेलं दिसेल आपल्याला, तर त्याला आपण काय म्हणूया, फूड व्हॅक्यूल्स असं म्हणूया. टाईप्स ऑफ द कोणाचे, व्हॅक्यूलचे. पहिला टाईप काय असेल, फूड व्हॅक्यूल. फूड व्हॅक्यूल्स. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं, तर काय बघितलेलं, लायझोझोम्स बघितलेले. लायझोझोम शिकताना आपण बघत होतो फॅगोझोम येत होते. फॅगोझोम म्हणजे काय, काहीतरी सेलनी गिळून आतमध्ये घेतले, फूड पार्टिकल असेल किंवा काय असेल, फूड पार्टिकल असेल किंवा एखादा फॉरेन मटेरियल असेल, त्याला आपण काय म्हणत होतो, फॅगोझोम म्हणत होतो. हे कव्हरअप केलं होतं प्लाझ्मा मेम्ब्रेननी, त्याला आतमध्ये ओढून घेऊन. ही बॅक्टेरिया होती, आपण त्याला काय म्हणत होतो, फॅगोझोम असं म्हणत होतो. काय म्हणत होतो, फॅगोझोम. एखादा फॉरेन पार्टिकल सेलनी गिळून आतमध्ये घेतलाय, कशाच्या मदतीने, प्लाझ्मा मेम्ब्रेन फोल्ड केला होता असा, आणि त्यामध्ये त्यांनी त्याला ओढून घेतलं होतं. त्याला काय म्हणलं होतं आपण, फॅगोझोम. हा काय झाला मग, एक व्हॅक्यूल आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी फूड असेल किंवा फॉरेन मटेरियल असेल, त्याला काय म्हटलं जातं, फूड व्हॅक्यूल असं म्हटलं जातं. इनटेक ऑफ फूड ऑर फॉरेन मटेरियल पार्टिकल बाय द फॅगोसायटोसिस इन्व्हॉल्व इन फॉर्मेशन ऑफ द फूड व्हॅक्यूल. सॅप व्हॅक्यूल्स. दुसरा टाईप असतो, तो काय असतो, तर ह्या फॅगोझोम आणि पिनोझोम
पिनोझोम हे दोन टाईप असतात. फॅगोझोम म्हणजे काय असतं, सॉलिड फूड असतं, सॉलिड फूड असतं. किंवा फॅगोसाइटोसिस म्हणजे काय, तर त्या प्रोसेसमध्ये सॉलिड मटेरियल एखादं आतमध्ये घेतलं जातं, सेलच्या मदतीने सेल प्लाझ्मा मेम्ब्रेनला फोल्ड करून तिला गिळून घेते. आणि पिनोझोम म्हणजे काय किंवा पिनोसाइटोसिस म्हणजे काय, तर लिक्विड पार्ट आतमध्ये घेतला जातो, त्याला म्हणायचं लिक्विड फूड असेल ते. तर ते कसं असेल, लिक्विड फूड असेल. आणि सॉलिड असेल तर फॅगोझोम म्हणायचं, आणि लिक्विड फूड असेल तर त्याला पिनोझोम म्हणायचं. हे फक्त लक्षात घ्या. तर दुसरं काय असेल, सॅप व्हॅक्यूल. सॅप व्हॅक्यूल आत्ता सांगितलं मी की काय असतं. सॅप म्हणजे काय, तर सॅप फिल्ड विथ द वॉटर, मिनरल, साल्ट, शुगर. सॅप फिल्ड विथ द water, salt, minerals and ऑर्गॅनिक मटेरियल. जसं की काय असेल, शुगर असेल, अमायनो ॲसिड्स असतील. अमायनो ॲसिड म्हणजे काय, प्रोटीनचा कन्स्टिट्यूएंट आहे. तर हे काय आहे, आपलं सॅप आहे. सॅप कशाने भरलेले असते, वॉटर असतील, साल्ट असेल, काही मिनरल्स असतील, शुगर मॉलिक्यूल असतील, अमायनो ॲसिड्स असतील किंवा प्रोटीनचे बारीक मॉलिक्यूल्स असतील. हे झालं आपलं सॅप. मग सॅप व्हॅक्यूल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये हे सगळं प्रेझेंट, तो काय झाला आपला सॅप व्हॅक्यूल झाला. मग सॅप व्हॅक्यूल काय असतो, एक नॉर्मल व्हॅक्यूल. कुठल्याही सेलमधला जर नॉर्मल व्हॅक्यूल बघितला तर तो मेनली काय असतो, तर सॅप व्हॅक्यूल असतो. त्याचं फंक्शन काय आहे मग, तर स्टोरेज. त्याचं फंक्शन काय आहे, स्टोरेज. हे पहिलं फंक्शन झालं. दुसरं फंक्शन आहे टर्जिडिटी. म्हणजे टर्जिडिटी, सेलची टर्जिडिटी काय करणं, मेंटेन करणं गरजेचं असतं, टर्जिडिटी. आणि तिसरं काय, तर टर्जिडिटी म्हणजे सेलला एक मेकॅनिकली किंवा एक प्रेशर क्रिएट केलं जातं. टर्जिड प्रेशर असं म्हटलं जातं. तर हे प्रेशर मेंटेन करणं सेलमध्ये गरजेचं असतं. आपण प्लांटचा प्रेशरचा जो चॅप्टर आहे फिजिओलॉजीचा तो घेणार आहे, त्यावेळेस मी हे टर्जिड प्रेशर म्हणजे काय वगैरे सांगते. तर टर्जिडिटी मेंटेन ठेवण्याचं काम केलं जातं त्या सेल सॅपमधून, ह्या सॅप व्हॅक्यूलमधून. तिसरं फंक्शन काय आहे, तर इलॉंगेशन. सेलचं ज्यावेळेस इलॉंगेशन करावं लागतं, सेल इलॉंगेशन. तुम्ही म्हणाल आता इलॉंगेशन म्हणजे काय, तर सेल डिवाइड होणार असते. ही सेल आपल्याला डिवाइड करायची आहे, त्यावेळेस तिच्यात दोन न्यूक्लियस, इथं एकच न्यूक्लियस असतो, पण तिच्यात ज्यावेळेस दोन न्यूक्लियस होतात त्यावेळेस एक एका टोकाला जातो, एक एका टोकाला जातो. आणि सेलला हाफ डिवाइड करायचं असतं, त्यावेळेस सेलची काय होत असते, लांबी वाढते. तर ही लांबी वाढवण्यात कोण मदत करतं, तर आपला हा जो व्हॅक्यूल असतो तो पण काय होतो, इलॉंगेट होतो. म्हणून त्या व्हॅक्यूलचं काम काय आहे, सेल इलॉंगेशनमध्ये पण आहे. त्याचबरोबर तो काय करतोय, टर्जिड प्रेशर, टर्जिडिटी सेलची मेंटेन करतोय. त्याचबरोबर स्टोरेज तर तो फूडचं पण करतोय, साल्टचं करत असेल, वॉटरचं करत असेल. हे झालं स्टोरेज. तिसऱ्या प्रकारचा एक व्हॅक्यूल असतो, तो काय असतो, गॅस व्हॅक्यूल. काय असतो, गॅस व्हॅक्यूल. हा गॅस व्हॅक्यूल काय असेल, तर ह्या व्हॅक्यूलमध्ये गॅस प्रेझेंट असतो. जसं की हा गॅस व्हॅक्यूल जे प्रेझेंट असतात ते मेनली आपल्याला कुठल्या प्लांटमध्ये दिसत असतील, तर ॲक्वॅटिक प्लांटमध्ये दिसतात. कुठे दिसतात, ॲक्वॅटिक म्हणजे कशा रे, तर वॉटरमधल्या प्लांटमध्ये. वॉटरमधल्या प्लांटमध्ये म्हणजे जसं की आपण कमळ बघतो, कमळाची पानं किंवा फुलं पाण्यावरती तरंगतात. का तरंगत असतात, तर त्यांच्या प्रत्येक सेलमधला जो व्हॅक्यूल असतो तो कशाने फिल केलेला असतो, गॅसनी. त्याच्यात गॅस प्रेझेंट असतो, म्हणून ते काय करतात, वरती फ्लोट करत असतात. म्हणून ह्यांचं फंक्शन काय आहे, फ्लोटिंग. फंक्शन बायोन्सी मेंटेन केले जाते. बायोन्सी म्हणजे काय, कुठलीही गोष्ट तरंगते पाण्यावरती किंवा फ्लोटिंग, लक्षात घ्या.
फ्लोटिंग ऑफ सेल. सेल म्हणजेच तो ऑर्गॅनिझम असेल, तो प्लांट असेल, तो काय करतो, फ्लोट करतो. चौथ्या प्रकारचा एक व्हॅक्यूल सापडतो, तो म्हणजे कोणता, तर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. काय असतं, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल तुम्ही पॅरामेशियम, अमिबा ज्यावेळेस शिकला त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय दिसले तुम्हाला, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल दिसते. हे काय आहेत, आपले फ्रेश वॉटर ॲक्वॅटिक प्रोटोझो आहेत. हे आपण शिकलोय. अमिबा असेल, पॅरामेशियम असेल, हे काय आहेत, फ्रेश वॉटर ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत किंवा ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा प्रोटोझो आहेत. ते काय करतात, त्यांच्यामध्ये काय असतात, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल प्रेझेंट असतात. त्यांचं फंक्शन काय आहे, तर ऑस्मोरेग्युलेशन आणि एक्सक्रिशन. जसे की आपल्या बॉडीमध्ये किडनी काम करते, तसं पॅरामेशियम आणि अमिबाच्या बॉडीमध्ये हे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल काम करतात. कशाचं काम करतात, ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रिशन. एक्सक्रिशन म्हणजे काय, बाहेर टाकणं, काहीतरी वेस्ट प्रॉडक्ट बाहेर टाकणं. आणि ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे काय, वॉटर आणि साल्टचा बॅलन्स करणं. हे झाले टाईप्स कशाचे, व्हॅक्यूल्सचे. त्या टाईप्सवरून आपल्याला त्याचं फंक्शनही कळलं की फंक्शन काय होतं, तर फूड व्हॅक्यूल्स तयार केले जातात. कधी कधी फूड त्या सेलला यूज असेल, कधी कधी ते नसेल. त्याचबरोबर सॅप व्हॅक्यूल हे मेंटेन करते, स्टोरेज करते, त्याची टर्जिडिटी मेंटेन करते. सेल इलॉंगेशनमध्ये व्हॅक्यूलचा आपल्याला काय होतोय, मदत होतीये. त्याचबरोबर गॅस व्हॅक्यूल्स हे काय करतात, आपल्याला फ्लोटिंगमध्ये मदत करतायत. आणि कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल हे काय करतायत, एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशनचं काम करतात. हे झाला आपला व्हॅक्यूल. व्हॅक्यूल म्हणजे काय, तर मेम्ब्रेननी बाउंड केलेला एक स्पेस किंवा सॅक प्रेझेंट आहे कुठे, सायटोप्लाझममध्ये सेलच्या, त्याला म्हणायचं काय, व्हॅक्यूल. त्या व्हॅक्यूलला एका मेम्ब्रेननी बाउंड केलं आहे. तो मेम्ब्रेन कसा आहे, सेमी परमिएबल आहे, म्हणून त्याला काय म्हणलं आहे, टोनोप्लास्ट मेम्ब्रेन. टोनोप्लास्ट मेम्ब्रेन हा मदत करतो त्याचं कंपोजिशन व्यवस्थित ठेवण्यासाठी. मग कंपोजिशन काय काय होतं, तर वॉटर असेल, सॅपमध्ये काय असतात, आयन्स असतात, एक्सक्रिटरी प्रॉडक्ट असतील किंवा दुसरे मटेरियल जे सेलला उपयोगी नसणार आहेत ते कुठं प्रेझेंट असणार आहेत, तर आपल्या सेल सॅपमध्ये प्रेझेंट असणार आहेत. मग कंपोजिशन बघितलं आपण की काय काय कंपोजिशन असतं, तर काय काय होतं कंपोजिशन आपल्या सेलमध्ये, तर काय होतं, प्रोटीन्स असतील, आयन्स असतील, पिगमेंट्स असतील किंवा एक्सक्रिटरी प्रॉडक्ट असतील, हे सगळे आपले काय होते, त्यांचे कंपोजिशन होते. टाईपमध्ये आपण फूड व्हॅक्यूल बघितलं, ज्याच्यामध्ये सॉलिड फूड असेल तर त्याला आपण फॅगोसोम म्हणतो, लिक्विड फूड असेल तर त्याला आपण पिनोझोम म्हणतो. सॅप व्हॅक्यूल्स असतात. सॅप व्हॅक्यूलमध्ये काय केलेलं असतं, वॉटर असतं, मिनरल्स असतात, साल्ट्स असतात, शुगर असतात, अमायनो ॲसिड असतात, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तिथं काय असतात, सॅप व्हॅक्यूलमध्ये प्रेझेंट असतात. त्यांचं फंक्शनच आहे स्टोरेज आणि टर्जिडिटी मेंटेन करणं सेलची, त्याचबरोबर सेल इलॉंगेशनमध्ये मदत करणं. गॅस व्हॅक्यूल आहेत जे की काय करतात, तरंगण्यासाठी मदत करतात एखाद्या प्लांटला किंवा ऑर्गॅनिझमला. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल जे आहेत ते काय करतात, ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रिशन. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय बघू शिकूया, दुसऱ्या ऑदर आपल्याला अशाच मेम्ब्रेननी बाउंड केलेल्या छोट्या छोट्या बॉडीज दिसतात, त्यांना काय म्हटलं जातं, मायक्रो बॉडीज म्हटलं जातं. त्या मायक्रो बॉडीज ह्या 3 प्रकारच्या आपल्याला बघायच्यात. तर आपण बघूया पुढच्या लेक्चरमध्ये. असेच मेम्ब्रेन बाउंडच ऑर्गॅनिली आहेत, पण त्या कशा आहेत, एकदम छोट्या छोट्या सेलमध्ये कुठं तर आपल्याला डॉटेड लाईक दिसतील, म्हणून त्यांना काय म्हणायचं, मायक्रो बॉडीज. पण त्यांचे काय आहेत, त्यांचे पण महत्त्वाचे काही फंक्शन आहेत, ते आपण इन डिटेल पुढच्या लेक्चरमध्ये शिकूया. हे लेक्चर व्यवस्थित ऐकल्याबद्दल धन्यवाद.